हे गाइज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी जीवन नरेंद्र भामत पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे असतात सर्व मजेत ना? मजेत नाही तर आपला ब्लॉग बघा आणि मजेत राहा. तर आजचा ब्लॉग आहे आपला, तुम्हाला आता थंबनेल आणि टायटलवरनं समजलं आहे की आजचा ब्लॉग आपला कशाबद्दल आहे, पण मी शॉर्टमध्ये सांगतो. तर आज आपल्या आई माऊली म्युझिकल बीट्सला शो आहे सराव शिबिरचा, म्हणजे सराव शुभारंभ. साई एकविरा गोविंदा पथक दहिसर पूर्व केतकीपाडा. तर आज आपल्याला केतकीपाड्यात जायचं आहे, म्हणजे यशचं घर आहे त्याच्या बाजूलाच तिथे वाजवायचं आहे, यशचं जिथे घर आहे. तर आज म्हणजे खूप दिवसांनी आपल्याला शो आहे. लास्ट मी शो वाजवलेला आई माऊली म्युझिकल बीट्समधून 3 की 4 तारखेला वाजवलेला, ते पण मेच्या. आणि आता आजची तारीख आहे 7 तारीख आहे, जुलैची 7 तारीख आहे. तर आता वाजले 5:30 वाजून गेलेत. आणि आजचा माझा पार्टनर आहे युवराज आज माझ्या संगती येणार आहे. आणि सिद्धू तो पण येणार आहे. सिद्धू लेट येणार आहे, तो जरा शोरूमवर असतो त्याच्या जॉबसाठी, म्हणजे तो जॉबला असतो तर त्याला टाईम नाही भेटत. पण येणार आहे सिद्धू, जरा लेट येईल 8:30-9 वाजेपर्यंत. तर आता बघूया कसं काय आजचा आपला शो आहे, म्हणजे खूप दिवसांनी आज शो वाजवणार आहे. तर आजचा बघूया शो कसा वाजतोय, म्हणजे कडकच वाजेल. तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत सोबत राहा. आणि शो कसा आहे मी आता तुम्हाला सांगतो. 2 रोटो आणि हँड बेस 2 जोडी असेल, आणि ताशा थापडोल ते सर्व कीबोर्ड, आणि यश वाटतं बुलबुल पण लावेल. तसा आजचा आपला सेटअप असणार आहे. आणि जास्त वेळ नाही वाजवायचं आहे, 2 ते 1.5 तास वाजवायचं. तर त्या हिशोबाने आपला ब्लॉग बनेल, जो पण आपला छोटा मोठा ब्लॉग बनेल तुम्ही बघून घ्या. आणि तुम्हाला सांगतो म्हणजे आज दहीहंडीचा फर्स्ट कॉल आहे, म्हणजे फर्स्ट कॉल आहे दहीहंडीचा सराव शुभारंभ. म्हणजे ज्या जागेवर आपण आपले गोविंदा पथक जे आहेत ते प्रॅक्टिस करतात त्या जागेला मानवंदना देऊनच मग सुरू होते. म्हणजे तुम्हाला माहितीच असेल आता जे दहिकाला पथकामध्ये तुम्ही जे आपले आता ब्लॉग बघतायत तर तुम्हाला माहितीच असेल. म्हणजे जशी सुरुवात करतात, आधी नारळ फोडतात आणि जागेवाला महाराजाला मानवंदन करून मग सुरू करतात दहीहंडीची प्रॅक्टिस. तर त्या निमित्ताने आज आपल्या आई माऊली म्युझिकल बीट्सला शो आहे. तर खूप मजा येणार आहे आज, खूप दिवसांनी. म्हणजे मी तरी 2 महिन्यांनी वाजवणार आहे. तर खूप आज तुफान राडा करायचा आहे. तिकडची पब्लिक पण नाचवायची आणि आपण पण वन साईड एकदम खतरनाक वाजवायचं आहे. तर आता जास्त काय बोलत नाही, फटाफट तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, शेअर करा व्हिडिओला, आणि कमेंट करा, मेन कमेंट करा तुम्ही. आणि आपल्या चॅनलला चांगला सपोर्ट द्या. आणि ब्लॉगला व्हिडिओला शेअर खूप करा. शेअर म्हणजे जेवढं होईल तेवढं तुमच्या मित्र मैत्रीण भाऊ बहीण मम्मी पप्पांना सगळ्यांना शेअर करा. तर आता मी जास्त काही टाईम वेस्ट नाही करत, आता रेडीमध्येच आहे. फटाफट आता युवराजला कॉल करतो, युवराज पण रेडीच झाला आहे आणि इथून आता रिक्षानीच जाणार आहे. तर भेटूया आता निघताना डायरेक्ट, चला. आणि हो, अजून एक सांगायचं तुम्हाला विसरून गेलो, मी ब्लॅक घातलं आहे. म्हणजे आज ब्लॅक नाही आहे, आज ब्लॅक काय घालायचं नाही. आज आपल्या ग्रुपची टी शर्ट आहे ती घालायची आहे, जी येल्लोवाली आपल्या आई माऊली म्युझिकल बीट्सची टी शर्ट आहे ती घालायची. आता तर मी लोकेशनवर पोचेपर्यंत ब्लॅकच घालणार आहे आणि नंतर मग टी शर्ट घालणार आहे. तर हे सांगायचं राहून गेलेलं, मग ते विसरलो आता म्हणून मी सांगतोय. तर चला आता भेटूया निघताना डायरेक्ट, चला. तोपर्यंत जरा मी टाईमपास करतोय तारक मेहता ते सगळं बघून. आता ॲड आली आहे, फटाफट आता निघतो. तयारी तर झालेलीच आहे, रेडीमध्येच आहे. चला निघताना भेटूया, चला. तर फायनली गाईस, रोजचा माझा पार्टनर युवराज शिंदे आहे आणि आम्ही दोघं निघालो आहे. आता आम्ही रिक्षा पकडतो, इथून केतकीपाड्याला जायचं आहे. मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं आज आपला केतकीपाड्याला कॉल आहे. तर आज व्हिडिओ काढशील ना भाई? तर आज आपला पार्टनर तर आहे रिक्षा, ह्याला विचार केतकीपाडा डायमंड. तर आता 6 वाजता पोचायचं होतं, 6 वाजता आम्ही निघालो आहे. नाही बोलत आहे रिक्षावाला, पण नाही बोलत आहे. हे बघा असं आहे, एंड टायमाला आहे ना रिक्षा भेटत नाही म्हणून, आणि लेट होतो ना त्याच दिवशी रिक्षा मेन भेटत नाही. तर चला आता रिक्षा वगैरे पकडूया आणि डायरेक्ट यशच्या घराच्या बाजूलाच आहे जिथे लोकेशन आहे. यश म्हणजे ते तुम्हाला माहितीच आहे यशचं घर किती डोंगरावर आहे. ते डोंगर अर्धा चढायचं आहे आणि मग यशचं घर येणार. त्या यशच्या घराच्या बाजूलाच आज वाजवायचं आहे हंडीचा जे आपलं शो आहे. तर बघूया कसं काय. आता रिक्षा भेटत तर नाही, आम्ही पाठच्या रोडनी रिक्षा पकडतो. आता रिक्षा पकडूया आणि डायरेक्ट तुम्हाला लोकेशनला भेटूया, चला. केतकीपाडा डायमंड बोल ना. केतकीपाडा भेटते काय बघूया. रिक्षा तिथे भेटत पण नाही, रिक्षाचा शॉर्ट आहे इकडे. केतकीपाडा चेक नका के पहिले, चल बस. तर खूप अशा कठीण परिस्थितीमधनं आम्हाला रिक्षा भेटली आहे आणि फायनली आम्ही आता निघालो आहे. इथून जास्त वेळ नाही, 5 मिनिटाचाच रस्ता आहे, 5 पण मिनटं नाही. रिक्षाने 2-3 मिनटात माणूस पोचून जातो, 2 ते 3 मिनटातही.
तर आता जाऊया लोकेशनवर यशच्या घरात आणि तिथे वाटतं विशाल गौतम मनीष हे लोक पोचले आहेत असं मला अंदाज वाटतो आहे. कारण काय आम्ही दोघंच लेट झालो आहे असं वाटतं आहे, पण एवढं पण नाही लेट झालो आहे. 6 वाजता पोचायचं होतं, 6:30 वाजलेत आता, बघूया कसं काय. आणि सिद्धू पण येणार आहे, सिद्धू जरा लेट येणार आहे. पहिला शो आहे तर काय धमाल येते, म्हणजे हंडीचा जो आपला शो आहे 2024मधला तो पहिलाच आहे. तर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली की म्हणजे खूप दिवसांनी कम से कम 2 महिन्यांनी शो आपण वाजवतो आहे. लास्ट आपण शो आय थिंक मी शो वाजवलेला 2 की 3 तारखेला मे महिन्याच्या, आणि आता जुलै लागलं आहे, जुलैची आज 7 तारीख आहे. तर 2 महिने ऑलमोस्ट म्हणजे झालेच आहेत. 2 महिन्यानंतर शो वाजवतो आहे आणि खूप दिवसांनी मी रिक्षातनं फिरतो आहे. हा राईट. आणि खूप दिवसांना मी खूप दिवसातनं मी रिक्षामध्ये मी ट्रॅव्हलिंगच नाही केली. आज मी कमसे कम 1-1.5 महिन्यानंतर मी ट्रॅव्हलिंग करतो रिक्षामध्ये. तर ही आर्टिस्ट लाईफ कशी असते की आर्टिस्ट हा 4 व्हीलरनी पण फिरतो, 2 व्हीलरनी बाईकनी पण फिरतो, रिक्षानी पण फिरतो, टेम्पोनी पण फिरतो. तर मी हेच दाखवण्याचा प्रयत्न करतो की आपल्या ब्लॉगच्याद्वारे आर्टिस्ट लाईफ एक कशी असते. ना धड टायमिंगवर जेवण, ना कुठे म्हणजे कॉलवर आपण गेलो की लवकर फुरसत नाही भेटत जेवायसाठी आणि बाकीचं काय काम असतं. कुठे शोला म्हणजे खूप लय वेळपर्यंत पिदवतात, म्हणजे खूप वेळ वाजवलं सांगतात 1, 2, 3 वाजेपर्यंत. तर हीच असते एक आर्टिस्ट लाईफ. बाकी काय ना, आता मी जास्त तुम्हाला ज्ञान नाही देत, सांगितलं तेवढं ऐका. आता पोचलो झालं, आता आलं. यशने कॉल केलेला, यश खालीच उभा आहे. तर बघू हित्या पवार आणि आपला यश. आज यशच्या घराजवळच कॉल आहे. राजे इलो आज काय पवार फुल खतरनाक ना. मी थोडी ना वाजवणार का? त्याची कंबर दुखते ना. त्याची कंबर दुखते ना. आज यशचा पण ब्लॉग चालू आहे. आज यशचा पण ब्लॉग चालू आहे. आता इथे आम्ही थांबलो काय माहिती आहे, टेम्पो येतो सामानाचा, टेम्पो इथे येणार आणि इकडनं मग सामान उचलून न्यायचं आहे ना. इकडनं टेम्पो इथपर्यंत येणार आणि इकडनं जीवन पण आलं आमचं जीवन पण. इथेची ब्लॉगिंग बघा. इथेची ब्लॉगिंग बघा. हे बघा आपल्याला तिकडे जायचं समोर त्या डोंगरावर झेंडा आहे ना, तिकडे जायचंय. दिसलं असेल खालून स्वरूप. आता मस्तपैकी टेम्पो वगैरे येईल आणि त्याच्यानंतर सामान घेऊन वर जाऊ आणि तिकडे आता सामान घेऊन जाऊया आणि मगच तिकडे जाऊन तुम्हाला भेटू. हे टी शर्ट कधी घालणार आहे? कॉल घेतला पोरांची वाट बघतोय. पोरं अजून आलीच नाही. बघूया आता टेम्पो कधीपर्यंत येतोय, कधी येईल रे? ट्रॅफिक जाम आहे. इकडे सामान मंदिराजवळ. आता टेम्पो पण येईल 5-1 मिनिटात, मग भेटू आपण. मगच भेटू, आता नाही भेटायचं. आज याचा आवाज वाढलाय रे. पिपाणी वाजवली वाटतं. टेम्पो आलेला असतो. बिट्टू हाय. आज खूप दिवसांनी वाजवायचंय फुल 1 साइड. विशाल आता हिरो बनून आलाय बघा. ड्रेसिंग बघायची. टी शर्ट नाही घातली. नाही आणली आहे, बॅगेत आणली आहे. काय संदीप आज फुल 1 साइड. मनीष सेठ बघा विचार करतोय. विचार नाही भाई, का सामान जास्त आहे ना. आणि सामान उचलायचं सर्वांना. हा तू जास्त उचलणार आहे. उचलून तर आलो एवढं. टेम्पो पण आलाय. आणि हा बघा माझा मित्र खास एकदम स्वरूप. आज आम्ही दोघं सेम चप्पल ब्लॅक. हे काय पॅन्ट आहे की काय? ट्रॅक आहे. पॅन्ट आहे, टी शर्ट पण ब्लॅक. मी पण सेम ब्लॅक. हे बघा सामान बघा. एवढं सामान आहे आता. बॅग लेके नाही. सगळं तुम्हाला रोटो बिटो तुम्हालाच उचलायचं आहे. मशीन याच्याकडे जाते, याच्याकडे जाते. बाकी सर्व आम्ही सामान ड्रायव्हिंग करतो. काय बोलतोस तू? काय उचलणार आहे ते सांग. ड्रम फक्त आपला. नाही तू ड्रम, एक रोटो, कीबोर्ड, सिम्बॉल, बेस.
आबा हा लेट आलाय ह्याच्यामुळे लेट झालाय आणि हा हर कॉलला हिरो बनून येतो. काय काय केलं मी? तू हर कॉलला हिरो बनून येतो. हे काय आहे मग? चला आता सामान घेऊन जाऊया वर आणि गेल्यावरच सामान भेटूया कारण की इकडनं 100 शिड्या चढायच्या. 100 शिड्या हा जीवदानी चढायची आहे, मिनी जीवदानी. याच्या घराच्या बाजूलाच आहे आज. चला आता सामान काढूया आणि डायरेक्ट वर लोकेशनला जाऊया आणि भेटू. आणि हा काय उचलत नाही सामान, हा फक्त आज हा कामचोर आहे. मग जिमला लागलाय भाई. बॉडी बनव, लोहा उठाव. नाही लोहा उठाव, बॉडी बनव. चला आता दाखवूया. चल ना लाई, ये लवकर चल जरा. चल ना भाई. बघा आपल्या टेम्पोमधनं आता पोरं सगळे सामान काढतायत एक एक. आणि पवन मास्टर इथे बसलेला आहे, पण काय पवारने पिपानी वाजवून आलाय. पवार पिपानी वाजवून आलाय. हा अजून एक आता हा बघा पवार आपला मेन काम करतो. भोंग्याचं सगळं युनिटचं सगळं स्टँड सगळं तोच करतो. आणि आनंद काका, पिंट्या काका हे लोक. स्वरूप पुढे काय बोलू शकतो तू? नंतर थोड्या वेळाने भेटूया. फायनली आपण लोकेशनवर आलेलो आहे आणि आता इथे पोरं सर्व सेटअप करायची धांदल चालू आहे. इथे सेटअप लावायचे आज आपल्याला इथे. विशाल वन साईड हा फुल आज. फुल वन साइड बाय. वन साईड थापीवर वन मॅन शो आज. आज वन मॅन शो. हां तर आता फटाफट 2 थापी लावणार आहे. एक मास्टर बनवणार. हा एक स्वरूप वाजवणार आहे. स्वरूप मास्टर वाजवणार आणि मी त्यांच्या काय खाली असिस्टंट आहे. ते मला सांगतील असं वाजव, तसं वाजव, तसं वाजव. जसं स्वरूप सांगेल तसंच वाजवेल. आता फटाफट सेटअप लावून घेऊया आणि मग तुम्हाला भेटूया. चला नको भेटू. काय कामाचं आहे काम काय बोलतो हां त्याकडे हा बघा ह्याला विचार. खूप मेहनत. अरे विचारा हे चावणार नाही ना? हे लवकर लाव भाई. आनंद काका. आणि आता इथे फटाफट आता स्टँड बिंड काढायचे आहेत. स्टँड काढायचा फटाफट लावायचा आणि मग भेटतो तुम्हाला. तुझं काय? आता जस्ट मी चेंज केलं. यशच्या घरी आलोय. यशनी पण आता चेंज वगैरे झालंय आणि यांनी पिपानी वाजवली तर आज याचा आवाज वाढलाय. आणि गण्या पण आलाय. स्वरूप तू कधी चेंज करणार आहे? चेंज हेच ब्लॅक घालणार आहे खरं? चेंज नाही करणार. थोडी बोललो. तर आता जरा पाऊस पडतोय ना थोडा म्हणून तिकडे जे मंडळाची पोरं आहेत ना ते लोक ताडपत्री वगैरे टाकतायत. ताडपत्री टाकतील आणि मग आपला सेटअप पूर्ण लावून घेऊ. आता मी फक्त स्टँड वगैरे लावले मिनी आणि आज भाऊ आपला छोटा कीबोर्ड वाजवला कारण का मोठा कीबोर्ड ते दाखव मोठा. हा छोटा कीबोर्ड. हा तो मोठा कीबोर्ड जरा खराब झालाय त्यामुळे हा लावणार आहे. पण हा पण बेस्ट आहे. यमाचा आहे एक नंबर आणि बेस्ट टू बेस्ट. तर आता ते मंडळाची पोरं ताडपत्री घालतायत सगळं म्हणजे ताडपत्री लावतात पाऊस वगैरे पडेल म्हणून. तर आता बघूया कधीपर्यंत सेटअप आपण पूर्ण करतोय. आता 7:30 वाजायला आले. 10 मिनिटं आहेत. तर भेटूया आता पुढे ब्लॉगमध्ये. सोबत राहा लास्टपर्यंत आणि आपल्या ब्लॉगला लाईक बिक सगळं सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब करके रखो सब. ए भाई थांब. स्प्रे 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 ह्याला बघा. तर चला आता सेटअप वगैरे लावूया आणि मग तुम्हाला भेटूया. चला पुसा नीट पुसावं लागतं. बॉलच्या अगोदर चालू असते सगळी मेहनत करावं लागते कारण की याच्यावर आपण वाजवतो त्या आवाज जरा जास्त आहे. खिडकी चालू आहे. रोटो पुसतात तिथे जीवन मास्तर नाही भाई. तुफान आपला रोटो लागलेला आता. एक नंबर रोटो लागला आहे आणि इथे तयारी पण चालू आहे. साई एकविरा सराव शुभारंभ आणि हा माझा रोटो आहे. आज मी हा रोटो वाजवणार आहे आणि तिकडे पोरांची पण तयारी चालूच आहे. मनीषला बघा इथे यशचं पण सगळं चालू आहे. बुलबुल आणि कीबोर्डचं त्याचं सगळं बघूया आता. आणि लोगो आणि 2 भोंगे आज लावलेत आपण. चला भेटूया आता वाजवताना.
गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसतो मी भारी जसं काय पावल्याचाच हात पावले एखादं गाणं म्हणती गाणं म्हणू फायनली आपलं पॅकअप झालेलं आहे. आता सगळं सामान काढतायत, त्याच्यानंतर आता तुम्हाला सामान वगैरे काढतो, फोटोशूट करणार आहे आणि मग तुम्हाला भेटतो. चला.
फायनली आपला कॉल सक्सेसफुल झालेला आहे. फायनली आपला कॉल झालेला आहे. आता पोरांनी सर्व सामान वगैरे काढून ठेवलं आहे. पोरांनी सर्व सामान काढून ठेवलं आहे आणि आपला मास्तर पण आला आहे. मास्तर सिद्धू मास्तर लेट आला, भाऊ पण आला आणि अजून एक आला आहे लेट. हे रत्नेश इधर है तू भी आया था ना ब्लॉग में. आओ सब लोग. जीवन भाऊला आमच्याकडनं लय चांगलं ब्लॉगची वाट लागली. रत्नेश पण लेट आला पण आलाय. पण खूप मजा आली ना आज. वाजवतो तर एक नंबर. तुम्ही व्हिडिओ बघायचे बेसवाला. हे दोघं खतरनाक आहेत. पण यायला नाही भाई. सगळ्यांना चांगलं येतं. गण्याबाई पण आता शिकतोय बेस म्हणजे. आणि मेन म्हणजे आता आज प्रॅक्टिस सोडून आज प्रॅक्टिस सोडून दहीहंडीची प्रॅक्टिस सोडून शिवशाही गोविंदा पथकमध्ये दहीहंडीची प्रॅक्टिस सोडून कॉल वाजवायला आला. तर हीच एक आर्टिस्ट लोकांची लाईफ असते. मेन म्हणजे कसं आपली मेन कामं असतात ती आपण कधी सोडून देतो आणि आपण वाजवायला जातो. कारण की आपण कुठल्या पार्टीकडनं काम घेतलेलं असतं म्हणजे शो घेतलेला असतो. तर आपल्याला खुश करणं म्हणजे काय बोलतात गरजेचं आहे. तर खूप मजा आली आज. तुला पण मजा आली ना. आई आपला नवीन बेस शिकतो. तिथे मस्ती झाली होती लोकांची. आणि सिद्धू आणि रत्नेश जरा लेट आले पण त्याला पण मी खूप एन्जॉय केलं वाजवताना. तुम्ही पण बघा. रत्नेश बोलतोय आपला गणी भारी वाजवत होता गाण्या पण. आता शिकतोय होईल लवकर. आता आम्ही पण काय लगेच नाही शिकलोय. बघूनच शिकलोय. आमचे मास्तर दाखवतो. आमचे मास्तर बघा. बेस मास्टर आमचे. आणि यश बघा युवराज. आणि आजचे जेवढे व्हिडिओ तुम्ही बघतायत व्हिडिओ बघितले बँजोचे सगळे युवराज भावाने काढले. थँक्यू भावा. तर आता इथे मस्ती चालू आहे. नंतर तुम्हाला भेटतो निघताना. आता वाजले 10:30 वाजून गेले. किती 10:40 झाले. तर आता निघताना तुम्हाला भेटतो. इथे खूप धांदल चालू आहे. चला निघ. तर आमचा कॉल मगाशीच संपला 10:30 वाजता. 10:40च्या आय थिंक टायमिंग होता. 10:40ला काहीतरी संपला 10:30 वाजता. आता आम्ही चाललो आहे मंदिराच्या इथे. म्हणजे आम्ही खूप वर होतो ना यशच्या घराच्या इथे. तिथेच कॉल होता. मग यशच्या घरी आम्ही मीटिंग घेतलेली. म्हणजे आमच्या आईमाऊली म्युझिकल ग्रुप आहे जो, त्या बँडची आम्ही मीटिंग घेतली आधी. जरा म्हणजे जे बँजोच्या लाईनीमध्ये जे बोलणं असतं म्हणजे मीटिंगमध्ये जे बोलतात ते सर्व. तर आता आम्ही चाललो आहे आणि बेस आता घेऊन मी चाललो आहे. सगळीच पोरं म्हणजे सगळं एक सामान घेऊन जातात. तर आता 12:20 झाले. टाईम पण खूप झाला आहे. आणि हीच असते एक आर्टिस्ट लाईफ. म्हणजे रात्री आता झोपायला पण लेट होणार कारण काय ब्लॉग एडिट करायचं असणार. आणि आजच्या दिवशी मी एक ब्लॉग अपलोड केला आहे. संडेला एक ब्लॉग अपलोड केला आहे. आणि आता सोमवार लागला म्हणजे हा सोमवार या मंगळवारी हा ब्लॉग अपलोड करीन. तुम्ही बघशालच मला माहिती आहे. म्हणजे हीच असते एक आर्टिस्ट लाईफ. बाई थक गए. हे बघा दोघं. आता जे म्हणजे इथे जवळच आहे म्हणून आम्ही चालत चाललो आहे. 2 मिनटं लागतात मंदिराच्या इथे जायला. यशच्या घराच्या इथून 2 मिनटं नाही 5 मिनटं लागतात. सगळ्यांनी एक सामान घेतलं आहे आणि हे पडत आलं आहे. थांबा. हा पडणार होता बेस. आता शप्पल खरंच पडणार होता बेस. आता फटाफट जाऊया मंदिराच्या इथे आणि नंतर काय ते बोलूया. फक्त हेच मी दाखवत होतो आर्टिस्ट लाईफ. म्हणजे मी माझ्या ब्लॉगच्या द्वारे तुम्हाला हेच दाखवतो आहे की आर्टिस्ट लाईफ चांगली पण असते आणि सोपी पण नसते. एवढी हार्ड पण असते. सगळ्यांनीच सामान आता उचललं. असं नाही की मी एकट्यानेच उचललं आहे. पण पोरं सगळी पुढे गेली आहेत आणि अर्धी मागणं पण येत आहेत चालत. तर आता हे सामान वगैरे ठेवतो आणि निघताना डायरेक्ट भेटतो. आता आम्ही गाडीनेच जाणार. मी सिद्धू आणि युवराज. तर आता डायरेक्ट निघताना भेटतो तुम्हाला. आता हा तर फायनली खूप दीर्घकाळाने आम्ही निघत असतो. आम्ही आता ट्रिपलाच चाललो आहे. मी युवराज सिद्धू. आता रात्रीची वेळ आहे समजून घ्या जरा. कारण का आमच्याकडे आता काही पर्याय नाही म्हणून. आणि अजून एक आपला विपुल आणि रत्नेश येतो आहे. कारण का रत्नेशला दहिसर स्टेशनला सोडणार कारण का तो नायगावला जाणार. आणि आता टाईम पण खूप झाला आहे. 12:30 वाजले आहेत. तर आता आम्हाला काय नाही 5 मिनटावरच आमचं घर आहे म्हणजे एरिया आहे म्हणून आम्ही ट्रिपला सीट चाललो आहे. तर आया विपुल पण पाठवून येतो आहे. तर आता
आजच्या शोबद्दल बोलायचं म्हणजे तुफान शो. आजचा शो एकदम तुफान वाजला. सिद्धू जरा लेट आला, सिद्धू आणि रत्नेश जरा लवकर आलेला, लेट आलेला, पण सिद्धूनी पण एन्जॉय केलं खूप आणि सर्वच पोरांनी एन्जॉय केलं. आणि पहिला संडीचा कॉल होता म्हणजे 2024चा. आता पुढे कॉल आहेत की ना आपल्याला माहीत पडेल आपल्या ब्लॉगमध्ये. हा बघा पाटून विपुल आणि रत्नेश पण आला. हे लवकर आहे जरा, लवकर आहे. हा बघा ट्रिपला सीट जरा समजून घ्या. आता कोण पोलीसवाले अगर आपला ब्लॉग बघत असतील, कारण की आमच्याकडे पर्याय नाही म्हणून. आणि त्याची नंबर प्लेट दिसली असेल तर स्कॅन करू नका, काय माफ करा. नंबर प्लेट स्कॅन करून फाईन मारा. हां तेच काय ते पोलीसवाल्यांना दिमाग लय असतो रे, काय पण करते. तर चला आता फायनली आपला शो जो आहे तो संपलेलाच आहे, म्हणजे 10:30लाच संपला. पण आमची आता मी तुम्हाला सांगितलं मीटिंग होती, ते सर्व झालं आहे. आता फायनली ब्लॉग एंड करून टाकतो. आता रत्नेश विपुल ते लोक पण गेले स्वरूप बिरू. रत्नेशला स्टेशनला सोडणार, तिकडनं नायगावला जाणार आणि विपुल हे लोक परत घरी. आणि आता आम्ही पण एक होती परी आपल्या घरी तिघं. तर चला हा ब्लॉग एंड करतो. आजच्या शोबद्दल म्हणजे तुफान शो होता, एकदम एक नंबर. खूप दिवसांनी म्हणजे 2 महिन्यानंतर आम्ही शो वाजवला. मी तरी 2 महिन्यांनी वाजवला, सिद्धूने आपल्या 3 की 4 महिन्याच्या गॅपनी ना